नमस्कार मित्रांनो, तुमच्याशी पुन्हा एकदा सुसंवाद साधताना अतिशय छान वाटतंय. आज आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं पसायदान, त्याचा अर्थ आणि विवरण. संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलं हे पसायदान त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये अतिशय गहन अर्थ ओतप्रोत भरलेला आहे. तो अर्थ जाणून घेतल्यानंतर त्याचं महत्त्व अधिकच जाणवतं. मला जो गहन अर्थ भावला तो इथे सादर करण्याचा मी प्रयत्न करतोय. चला तर मग. आता विश्वात्मके देवे, येणे वाग यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे. आता या विश्वाचा आत्मा जो परमेश्वर, त्याने या ज्ञानेश्वरी ग्रंथरूपी वाङ्मय यज्ञाने प्रसन्न होऊन मला इतकेच पसायदान द्यावे. आता इथे बघा किती महत्त्व आहे प्रत्येक शब्दाचं, हे जाणून घेऊया. वाग यज्ञे, इथे ज्ञानेश्वरी या ग्रंथाला ज्ञानेश्वर महाराज वाङ्मयाचा यज्ञ, वाङ्मय रूपी यज्ञ असं संबोधतायत. तर ही ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता जी संस्कृतमध्ये आहे, त्याचं मराठीमध्ये विवरण ज्ञानेश्वरांनी केलेलं, ती ज्ञानेश्वरांनी 730 वर्षांपूर्वी लिहिलेली आहे, जेव्हा त्यांचं वय फक्त 15-16 वर्षाचं होतं. संस्कृत भाषा ज्यांना अवगत होती त्यांनाच फक्त गीता खरी समजत होती. पण ज्ञानेश्वरांनी ती गीता या सर्व विद्वानांच्या पासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत मराठीमध्ये सहज समजावी अशा पद्धतीने विवरण केलं. हा सर्व यज्ञ पूर्ण झाल्यानंतर तो त्यांनी विश्वात्मक देव म्हणजे परमेश्वर, परब्रह्म, त्याला अर्पण केला. त्याला ते विनंती करतायत की हा वाग यज्ञ घेऊन तुम्ही संतुष्ट व्हावं, प्रसन्न व्हावं. आता बघा, एखादं पुस्तक कोणी सर्वसामान्यांनी लिहिलं तर सुरुवातीला जी अर्पण पत्रिका असते त्यामध्ये बहुतेक जण त्यांच्या फॅमिलीला, म्हणजे त्यांच्या बायकोला, नवऱ्याला, त्यांच्या मुलांना, मुलींना किंवा त्यांच्या मित्रपरिवाराला ते अर्पण करतात. इथे ज्ञानेश्वरांनी प्रत्यक्ष परब्रह्म, परमेश्वर, विश्वेश्वर, त्याला ही ज्ञानेश्वरी अर्पण केली. विश्वेश्वर म्हणजे विश्वाचा आत्मा असलेला देव, म्हणजे ते जे काही मागणार आहेत ते फक्त तो आणि फक्त तोच देऊ शकतो हे त्यांना माहिती आहे. ते म्हणतात की आता विश्वात्मके देवे. आता म्हणजे कधी? तर ही ज्ञानेश्वरी पूर्ण लिहून झाल्यानंतर. आधी त्यांनी केलंय हे काम आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर ते देवाकडे प्रार्थना करतायत. आपण कसं करतो? आपण जातो देवळामध्ये आणि देवाला काहीतरी मागणं मागतो की देवा, माझी परीक्षा आहे, किंवा माझा नातेवाईक कोणीतरी दवाखान्यात आहेत, किंवा मला खूप कष्ट होत आहेत सध्या, ह्यातनं मला बाहेर काढ, मला मदत कर. ते झाल्यानंतर मी तुला पेढे अर्पण करेन. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की कंडिशनल डिमांड. काहीतरी कंडिशन टाकली आहे, काहीतरी मागणं मागितलं आहे पहिल्यांदा, आणि मग ते पूर्ण झाल्यानंतरच मी तुला काहीतरी देईन, अशी आपली सर्वसामान्यांची धारणा असते. इथे ज्ञानेश्वरांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर, तो वाग्यज्ञ केल्यानंतर मग तो यज्ञ ते देवाला अर्पण करतायत आणि त्यानंतरच ते हे मागणं मागतायत. आणि तेही देवाने प्रसन्न व्हावं, आणि प्रसन्न झाल्यानंतरच मग हे दान, पसायदान म्हणजे मागणं, प्रसाद, ते मागतायत. आता हे कोणासाठी मागतायत, कोणतं दान मागतायत, हे सर्व आपण पुढच्या ओव्यांमध्ये पाहणार आहोत. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. म्हणजे दुष्टांचा दुष्टपणा जावो आणि त्यांच्या ठिकाणी धर्म, भगवत भक्ती इत्यादी सत्कर्माविषयी श्रद्धायुक्त असे प्रेम वाढो, आणि भूतमात्रात ऐक्य भावाचे मित्रत्व निर्माण होवो.
आता इथे असा प्रश्न पडतो की पसायदानाच्या सुरुवातीलाच ते जे मागतायत संत ज्ञानेश्वर, हे दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांसाठी काहीतरी मागतायत. हे असं का? तर दुष्ट लोकांची जी दुष्ट प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती आहे, हीच घातकारक असते. म्हणजे आपण म्हणतो की एखादा नासका आंबा संपूर्ण आंबे खराब करू शकतो, किंवा इंग्लिशमध्ये म्हणतो की अ बॅड ॲपल वेस्ट द एंटायर बास्केट. पण ते फळांच्या बाबतीत ठीक आहे, माणसांच्या बाबतीत काय? आपल्या प्रत्येकामध्ये त्रिगुण असतात, काही प्रमाणात असतात. त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमसगुण. तर सत्वगुण ज्यांच्याकडे जास्ती असतो ते चांगली कर्म करतात. रजोगुण ज्यांच्याकडे जास्ती असतो ते खूप क्रियाशील असतात, पॅशनेट असतात, पण त्यांच्या त्यातनं काहीतरी अपेक्षा असतात. त्या अपेक्षा चांगल्या असतील किंवा वाईट असतील. आणि तमोगुण असणारी लोक हे आळशी, अज्ञानी, दुर्गुणी असे असतात. तर ह्यातला कोणता गुण कोणामध्ये जास्ती आहे यावरती तो मनुष्य चांगला की वाईट हे ठरतं. तर इथे ज्ञानेश्वर त्यासाठी दुष्टांमधली ही जी दुष्ट प्रवृत्ती आहे, दुष्ट विचार आहेत त्यांचे, नकारार्थी विचार आहेत किंवा दुराचरण आहे, ते काढून टाकण्यासाठी ते हे मागणं करतायत की जे खळांची व्यंकटी सांडू. आता एकदा हे दुष्ट विचार त्यांचे नाहीसे झाले की मग काय, ती जी रिकामी जागा आहे तिथे परत असेच वाईट विचार आले तर काय उपयोग आहे ना. मग तिथे तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजे त्यांची सत्कर्माकडे गोडी, आसक्ती वाढो. नुसती आसक्ती, इच्छा तरी आधी होऊ दे, नंतर ते चांगलं काम करतील, पण त्याआधी मनामध्ये इच्छा चांगलं करण्याची आली पाहिजे, ती त्यांच्याकडे दे, असं हे मागणं आहे. आता एकदा का दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य त्याच्या प्रवृत्ती बदलून तो चांगले विचार करायला लागला की आपोआप त्याची कृती देखील चांगली होईल. पण ह्यातून काय होईल तर एक माणूस हा चांगला झाला, पण असे अनेक दुष्ट आहेत. मग एक एक करून ते सगळे त्यांची दुष्ट प्रवृत्ती नष्ट होईल. पण तरी देखील पुढे महत्वाचं काय आहे तर असा चांगला असलेला प्रत्येक जण नंतर एकमेकांशी त्यांची मैत्री व्हायला पाहिजे. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की an individual can be a hero, but when many individuals come together as an organization working towards a common goal is something entirely different. म्हणजे एक अधिक एक म्हणजे 2 असं होण्यापेक्षा 1 अधिक 1 म्हणजे 11 असं काहीतरी त्यातनं प्रचंड चांगलं निर्माण होऊ शकतं. म्हणून इथे ज्ञानेश्वर म्हणतायत की अशा सर्व चांगल्या वृत्तीच्या लोकांची एकमेकांबरोबर मैत्री हो. आणि त्यात आणखीन एक महत्वाचं आहे की मैत्र जीवांचे, जीव म्हणजे सर्व प्राणी मात्र, फक्त मनुष्य प्राणी नाही तर संपूर्ण प्राणी जात, त्यामध्ये पाळीव प्राणी आले, वन्य प्राणी आले, निसर्ग आला, वृक्षवल्ली आले. जसं संत तुकारामांनी नंतर सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, तसंच आहे इथे सर्व प्राणी मात्र, सर्व जीव त्यांची एकमेकांशी मैत्री जडो, असं ज्ञानेश्वर महाराज इथे मागतात. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. म्हणजे पापाचा अंधार नष्ट हो, हे जग स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित हो, जो ज्या सत्य, प्रिय आणि हितकर विषयांची अपेक्षा करेल ती ती त्याला प्राप्त हो. मागच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं की जे खळांची व्यंकटी सांडो. त्यानंतर आता ते इथे म्हणतायत की दुरितांचे तिमिर जावो, म्हणजे हजारो वर्ष इथे कित्येक वाईट गोष्टी झालेल्या आहेत. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी अतिशय वाईट गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. त्याचा जो अंधकार या विश्वामध्ये पसरलेला आहे तो जाणं आवश्यक आहे. आणि तो जाण्यासाठी विश्व स्वधर्म सूर्य पाहो, म्हणजे रात्रीनंतर जेव्हा पहाटे सूर्य उगवतो त्या क्षणी त्याच्या प्रकाश किरणांनी संपूर्ण अंधकार नाहीसा होतो. त्याच प्रकारे प्रत्येकाचा या विश्वातल्या, या जगातल्या
प्रत्येकाचा जो काही धर्म आहे, स्वधर्म, त्या धर्मांमध्ये जी काही चांगली आचरणं सांगितलेली असतील, त्यातले जे यम नियम असतील, म्हणजे काय करायचं काय नाही करायचं, हे जे सांगितलेलं असेल ते जेव्हा प्रत्येक जण आचरणात आणेल, ती जी त्यातनं निर्माण होणारी किरणं आहेत, त्यामुळे हा सर्व अंधकार दूर होईल. ह्या ओवीमध्ये जाणवतं की ही प्रार्थना, हे पसायदान, हे काही एका धर्मासाठीचं नाहीये, संपूर्ण जगासाठीची ही प्रार्थना आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही देशाची, धर्माची काहीही सीमा नाही. म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येक धर्माची एक प्रार्थना असते, प्रत्येक देशाचं एक राष्ट्रगीत असतं, पण इथे ही संपूर्ण विश्वाची प्रार्थना आहे. तर प्रत्येकाकडे जेव्हा सर्व काही असेल, जो जे वांछील तो ते लाहो, तर हा अंधकार एकदा गेला तर पुन्हा अंधकार निर्माण होऊ नये, यासाठी काय महत्वाचं आहे, तर प्रत्येक जण सुखी राहायला पाहिजे. प्रत्येकाला जे जे काही पाहिजे असेल चांगलं, ते ते सर्व मिळू दे. म्हणजे आपले जे षड्रिपू असतात, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सर्व नाहीसे होऊ दे. हे सर्व नाहीसे झाल्यानंतर फक्त चांगलंच तिथे राहणार आहे प्रत्येकाकडं. आणि जेव्हा प्रत्येकाकडं सर्व काही असेल, तेव्हा मग शत्रू भावना पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ह्याचा प्रश्नच येणार नाही. मी मोठा तू मोठा हा प्रश्नच नाही. प्रत्येक जण सुखी आहे, प्रत्येकाकडे सर्व काही आहे. विचार करा, असं जेव्हा होईल तेव्हा हे जग कुठल्या कुठे जाईल. खरं तर असंच म्हणता येईल की हे संपूर्ण विश्व म्हणजेच स्वर्ग झालेला असेल त्यावेळी. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतू भूता. सर्व मंगलाचा, चांगल्या गोष्टींचा वर्षाव करणारे जे संत सज्जनांचे समुदाय, त्यांची भेट या भूतलावर सर्व भूतमात्रांना अखंड होवो. आता इथे बघा, वर्षत सकळ मंगळी, मंगळी म्हणजे मंगलमय, सुमंगल, सुविचार, सदाचार, चांगले आचार, चांगल्या इच्छा, चांगली फळं, असं जे काही असेल ते सकळ म्हणजे सतत, थोडा वेळ नाही, सतत. आणि वर्षत म्हणजे वर्षाव व्हावा त्याचा. म्हणजे असं नाही की रिमझिम पाऊस पडलाय किंवा दुष्काळ पडलाय आणि मग थोडासा पाऊस होतोय, असं नाही, तर संततधार वर्षाव आहे पावसाचा, चांगल्या गोष्टींचा, चांगल्या इच्छांचा, चांगल्या आचरणांचा सतत वर्षाव होतोय. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एखादी जेव्हा नकारार्थी किंवा दुःखदायक किंवा वाईट गोष्ट होते, त्याचा जो प्रभाव आपल्या मनावर असतो तो अतिशय गहन असतो. आता त्याच्या जागी चांगली गोष्ट, चांगल्या इच्छा आल्यानंतर त्यांचा जो प्रभाव आहे तो सर्वसाधारणपणे थोडा वेळच राहतो. तर यासाठी काय पाहिजे की ह्या नकारार्थी, दुःखदायक, वाईट गोष्टी, वाईट सवयी ह्या जाण्यासाठी, वाईट विचार हे जाण्यासाठी चांगल्या गोष्टी, चांगले विचार, सुविचार हे प्रचंड प्रमाणात सतत आपल्या मनावर कोरले गेले पाहिजे. रोज, प्रत्येक क्षणी जेव्हा संत सज्जन आपल्याला चांगल्या गोष्टी सांगत असतील, तेव्हाच ते वाईट विचार हे नष्ट होतील. आता ईश्वर निष्ठांची मांदियाळी, ईश्वरनिष्ठ म्हणजेच एक सर्वोच्च असा देव, परब्रह्म, ईश्वर, सर्व धर्मांचा जो एकमेव असा देव आहे, विश्वेश्वर, त्याच्यावर निष्ठा बाळगणारे असे संत सज्जन लोक, त्यांची दाटी वाटीने उपस्थिती इथे पृथ्वी तलावर अनवरत भूमंडळी, सतत अखंड अशी, म्हणजे स्वर्गात नाही तर इथे भूतलावर दाटी वाटीने असे सज्जन लोक असले पाहिजे. म्हणजे विचार करा की एक ज्ञानेश्वर, एक विवेकानंद जे काही करू शकतात, तर असे जर लाखो, कोट्यावधी ज्ञानेश्वर इथे असतील, कोट्यावधी विवेकानंद असतील, तर काय होईल. आता हे संत सज्जन नुसते असून चालणार नाही, तर भेटतू भूता म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी या संत सज्जनांना भेटणं हे सहज शक्य झालं पाहिजे. म्हणजे असं म्हणा की एखादी हेल्पलाईन आहे, 1-800 गेट हेल्प, कॉल दिस नंबर, आणि मग आपण कॉल केला आणि मग पलीकडून अशी सूचना आपल्याला मिळाली की आमचे सर्व संत सध्या अतिशय व्यस्त आहेत, बाकीच्या लोकांना मदत करण्यामध्ये ते गुंतलेले आहेत,
आम्हाला तुमचा कॉल अतिशय महत्त्वाचा आहे, पण तुमचा नंबर सध्या 1,30,84,005 अशा नंबरचा आहे. तुम्ही थोडी प्रतीक्षा करा आणि एक संत तुमच्याशी लवकरच बोलतील. असं काहीतरी ऐकणं हे म्हणजे कसं वाटेल? तर अनवरत म्हणजे सतत, कधीही, जेव्हा जेव्हा एखाद्याला काहीतरी पाहिजे आहे तेव्हा लगेच असे सज्जन उपलब्ध असतील आणि प्रत्येक जण त्यांना भेटू शकेल. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही कंडिशन नसेल की फक्त या धर्माच्या लोकांना हे संत सज्जन भेटतील, फक्त या जातीच्या, फक्त या उपजातीच्या लोकांना, याच देशातल्या फक्त ब्लॅक, फक्त व्हाईट लोकांना, फक्त ब्राऊन लोकांना, फक्त स्त्रियांना, फक्त पुरुषांना, किंवा फक्त वयोवृद्ध लोकांना, किंवा ज्यांच्याकडे अतिशय संपत्ती आहे फक्त श्रीमंत लोकांना ते भेटतील, फक्त मान्यता प्राप्त अशा नेते मंडळींना ते भेटतील, किंवा तुम्ही IIT मधून जर शिक्षण घेतलेलं असेल तरच तुम्हाला ते उपलब्ध असतील, किंवा तुमची तब्येत अतिशय चांगली असेल तरच ते भेटतील. तुम्हाला सर्दी पडसं झालं असेल तर ते भेटणार नाही. ते फक्त 9 ते 10 ह्या वेळातच रोज तुम्हाला भेटतील. अशी काहीही कंडिशन नसेल. अनवरत भूमंडळी भेटतू भूता. जेव्हा जेव्हा कोणाला मदत पाहिजे असेल तेव्हा तेव्हा हे संत सज्जन सतत उपलब्ध असतील आणि चांगल्या गोष्टींचा, चांगल्या विचारांचा ते वर्षाव करतील. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. हे संत सज्जन चालत्या बोलत्या कल्पवृक्षांचे जणू उद्यान आहेत, जे चिंतामणींचे सचेतन असे गाव आहेत, जे अमृताचे बोलते समुद्र आहेत. कल्पवृक्ष म्हणजे आपण जे जे काही मागू त्या सर्व इच्छा, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असा कल्पवृक्ष. अशा कल्पतरूंचं उद्यान म्हणजे एक कल्पतरू नाही तर अख्खी उद्यानच उद्यानं जिकडे तिकडे या कल्पतरूंनी भरलेली आहेत, अशी ही कल्पना आहे किंवा असं हे मागणं आहे. आता कल्पवृक्ष जर आपण पाहायला गेलो तर तो ओळखायचा कसा हे देखील आपल्याला सापडणार नाही, किंवा हल्लीच्या प्रमाणे गुगल सर्च मध्ये कल्पवृक्ष दाखवा मला कसा दिसतो हे काय मिळणार नाही आपल्याला. आणि दुसरं म्हणजे वृक्ष आहे. तो वृक्ष म्हणजे काय तर एका ठिकाणी असणार आहे, म्हणजे त्याला शोधत आपल्याला जायला लागणार, तो मिळण्यासाठी कष्ट घ्यायला लागणार आणि तो शोधून मग आपल्या इच्छा मागणे, म्हणजे याच्यात किती वेळ जाईल माहितीच नाही ना. तर विचार करा की अशा कल्पतरूंची उद्यानच उद्यानं सगळीकडे आहेत. आणि दुसरं म्हणजे ती चालती बोलती आहेत, म्हणजे असं नाहीये की आपल्याला ते शोधत जायचं आहे. संतांच्या सज्जनांच्या रूपाने ते कल्पतरू आपल्याकडे चालत येत आहेत असा विचार करा. म्हणजे की एखादा फेरीवाला, एखादा भाजीवाला किंवा आईस्क्रीमची गाडी, आला आईस्क्रीम, असं म्हणजे आले संतजन, चला चला आपण लगेच बाहेर जाऊन आपल्याला पाहिजे ते मागूया त्यांना, अशी कल्पना करा की असं हे मागणं आहे. हे सगळे कल्पतरूंचे गुण तर पाहिजेत, पण ते चालते बोलते देखील असले पाहिजेत. अशा प्रकारचे संत सगळीकडे, सर्व उद्यानांमध्ये, जंगलामध्ये असे भेटले पाहिजेत, किंवा इतक्या प्रमाणात ते असले पाहिजेत. त्याच प्रकारे चिंतामणी म्हणजे सर्व प्रकारच्या चिंता, सर्व काळजी दूर करणारा असा मणी, किंवा सर्व इच्छा पूर्ण करणारा असा मणी जो आपण घातल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला मिळेल, अशा चिंतामणींचे. आता परत तोच प्रश्न की तो शोधायचा कसा. आपल्याला ते माहिती देखील नाही की तो कसा दिसतो. म्हणजे हिरा असेल तर आपल्याला कळतं, पण चिंतामणी कसा ओळखायचा ते माहिती नाही, आणि तो घालायचा त्याच्यानंतर, तेव्हा कुठे त्या आपल्या काळज्या दूर होतील. पण अशा चिंतामणींचं गावच गाव आहे, म्हणजे जिथे बघू तिथे चिंतामणी आहेत. गाव आहे, शहर आहे, सगळं चिंतामणींनी भरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं नाही की तो एक दगड आहे किंवा ज्वेल आहे, तर चेतनामय आहे, म्हणजे सचेतन आहे, तो निर्जीव नाही आहे. असे ते संत सज्जन आहेत की सर्व गावांमध्ये, सगळीकडे, जिकडे तिकडे, प्रत्येक घरामध्ये ते राहत आहेत आणि ते सचेतन आहेत. आपण कधीही जाऊन त्यांना कुठेही, कोणत्याही घरी गेलो तरी सज्जनच लोक आपल्याला भेटणार आहेत आणि आपल्याला ते चांगले विचार, चांगला उपदेश, चांगला मार्ग दाखवणार आहेत. आता आणखीन कशा प्रकारचे हे संत सज्जन पाहिजेत तर बोलते जे अर्णव पियुषांचे. पियुष म्हणजे अमृत.
अमृताचा एक थेंब देखील पुरेसा असतो असं म्हणतात. पण इथे तर अख्खा समुद्र भरलेला आहे अमृताने. म्हणजे आपण जर बघितलं तर पृथ्वीवरती 80% पाणी आहे, समुद्र आहे, आणि 20% जमीन आहे. म्हणजे हे जे प्रपोर्शन आहे, ह्या जमिनीवर देखील माणसं ही थोडीच असणार, थोड्या प्रमाणात राहत असणार. म्हणजे ते जर प्रपोर्शन बघितलं, आपण प्रमाण बघितलं की जमीन ते समुद्र, अथांग भरलेला समुद्र की जो अमृताने भरलेला आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणात हे संत सज्जन उपलब्ध असतील आणि त्यांचा प्रत्येक शब्द हे बोलते जे अर्णव. म्हणजे समुद्र काय बोलत नाही, समुद्राचे पाणी देखील आपल्याला पिता येत नाही खरं तर, ते खारट असतं. पण इथे तर अमृताचा समुद्र आहे आणि तो बोलणार आहे. आणि ते संत जे आहे त्यांचा प्रत्येक शब्द हा जणू काही अमृताचा एक एक थेंब आहे. असे ते शब्द, असे ते विचार, असा तो उपदेश जेव्हा आपल्याला मिळेल सतत आणि प्रचंड प्रमाणात. आणि विचार करा, समुद्रापासून ढग तयार होतात, ढगातून पाऊस मिळतो आणि पाऊस परत जमिनीवर येतो. म्हणजे त्या दृष्टीने देखील समुद्राचं पाणी जे आहे ते अमृत इथे सतत आपल्याला ते मिळणार आहे. संत सज्जनांच्या तर्फे, त्यांच्या विचारातून, त्यांच्या आचारातून ते पाहायला मिळणार आहे. अशी ही मागणी आहे ज्ञानेश्वरांनी केलेली विश्वेश्वराकडे. आता पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणखीन सांगतायत की हे संत सज्जन कसे असावेत. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. जे संत कलंक रहित असे चंद्रमा आहेत, जे उष्णता रहित सूर्य आहेत, ते सज्जन सर्वांना सर्व काळ प्रिय आणि जिवलग होत. हे संत सज्जन कसे असावेत तर चंद्रासारखे असावेत, शीतल, प्रसन्नता देणारे, आल्हाददायक, रात्रीच्या वेळी देखील आपल्याला प्रकाश देणारे असे चंद्रासारखे. पण त्यातही चंद्राला देखील डाग असतात. त्याच्यावरती आपल्याला माहिती आहे की त्याच्यावरचे जे डोंगर दऱ्या आहेत ते आपल्याला पृथ्वीवरून दिसताना चंद्रावरती डाग असल्यासारखे दिसतात. ते डाग देखील नसतील या संत सज्जनांमध्ये. शोधूनही काहीही वाईट त्यांच्यामध्ये सापडणं शक्य नाही. असे ते शीतल, आल्हाददायक, प्रसन्न, प्रकाश देणारे असे संत सज्जन. आणखीन कसे तर मार्तंडचे तापहीन. मार्तंड म्हणजे सूर्य. सूर्य आपल्याला जीवन देतो, आपल्याला शक्ती देतो, संपूर्ण जगाला, निसर्गाला ऊर्जा देतो, प्राणीमात्रांना प्रकाश, वृक्षांना फुलवत ठेवणारा असा हा सूर्य. तेजोनिधी लोह गोल असा सूर्य. हे सज्जन हे सूर्यासारखे तर असावेत. पण सूर्य जो उन्हाळ्यामध्ये किंवा दुपारच्या वेळी आपल्याला कडक ऊन आणि त्याचा जो त्रास होतो तो त्रास न देणारा असा हा सूर्य, तापहीन असे हे संत सज्जन. म्हणजे सगळं काही जे चांगलं आहे सूर्यामधलं ते त्यांच्याकडे असेल, पण ते आल्हाददायक असतील. म्हणजे विचार करा की सूर्य जर चंद्रासारखा राहिला दिवसा आणि त्याच्यापासून होणारे सगळे फायदे आपल्याला तरी देखील मिळाले, तर जसं असेल तसे हे संत सज्जन असतील, सूर्यासारखे असतील, चंद्रासारखे असतील, पण त्यांच्यातला जो कमीपणा आहे किंवा त्रासदायक जो प्रकार आहे तो ह्या संत सज्जनांकडे नसेल. आणि असे हे सज्जन सर्वाही सदा सोयरे होतू. म्हणजे सर्व लोकांचे, प्रत्येकाचे, पृथ्वी तलावरील प्रत्येकाचे सहकारी किंवा नातलग किंवा परिवारामधले असे हे संत सज्जन असू देत. म्हणजे असा विचार करा की ज्ञानेश्वरांनी त्यांच्या मोठ्या भावाला निवृत्तीनाथांनाच गुरु केलेलं होतं. ज्ञानेश्वरांचे गुरु हे त्यांच्या घरातच होते. असे जर गुरु, असे ज्ञानेश्वर, असे विवेकानंद, असे संत सज्जन जर आपल्या घरातच असतील किंवा आपल्या मित्र परिवारामध्ये असतील, तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमचा मित्र हे सगळेजण असे संत सज्जन असतील, अशी ही मागणी ज्ञानेश्वरांनी इथे केलेली आहे. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. फार काय सांगावे. त्रैलोक्यातील देव, मनुष्य, पाताळ लोकातील विषधारी जीव या तीनही प्रकारच्या लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन आदिपुरुष परमात्म्याची अखंड भक्ती करावी. आता या ओवीमध्ये ज्ञानेश्वर म्हणतायत की आता आणखीन काय सांगायचं. हे सर्व संत सज्जन जेव्हा सर्व लोकांना उपलब्ध होतील, उपदेश करतील आणि सतत
वर्षाव करतील सुमंगलाचा. त्याच्यानंतर सर्व जीव या तिन्ही लोकांमधील म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोक यामधले सर्व जीव हे पूर्ण होऊन सुखी होतील. पूर्ण होऊन म्हणजे काय, तर त्यांच्या इच्छा पूर्णपणे पावलेल्या असतील, परिपूर्ण असेल, काहीही कशाचीही कमतरता नसेल, त्यांच्यामध्ये आणखीन काही मागण्यासारखं राहिलेलंच नसेल. अशा प्रकारे पूर्ण होऊन ते सर्वजण सर्व सुखी होऊ देत. म्हणजे त्यांच्याकडे काय राहील तर भजी जो आदि पुरुखी. सर्व काही मिळाल्यानंतर आपण फक्त धन्यवाद देणे हेच एक काम राहील सगळ्यांना. आणि ते धन्यवाद कोणाचे, तर भक्ती करायची, ईश्वराची भक्ती, आदि पुरुषाची म्हणजे ईश्वराची, विश्वात्म्याची भक्ती. आणि ती देखील कशी, तिन्ही लोकांमधलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये देशाचा धर्माचा काहीही संबंध नाही. या सर्वांच्या पलीकडे सर्व धर्म समभाव, सर्वांचा ईश्वर एकच. सर्व नद्या ज्याप्रमाणे सागरालाच मिळतात, वेगवेगळ्या प्रकारे वाहून वेगवेगळ्या प्रवाहाने, त्या शेवटी सागरालाच मिळतात. त्याच प्रकारे सर्व धर्म, त्यांचे सर्व देव यांचा जो परम ईश्वर, परमेश्वर, विश्वेश्वर, आदिपुरुष, त्याची भक्ती सतत अखंडितपणे हे सर्व लोक करत राहू देत, असं हे मागणं ज्ञानेश्वरांचं आहे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. या मृत्यूलोकात विशेष करून हा ग्रंथच ज्यांचे जीवन आहे, त्यांनी इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगावर, दृश्य आणि अदृश्य लालसांवर विजयी व्हावे. आणि ग्रंथोपजीवीये, ग्रंथोपजीवीये म्हणजे ग्रंथांमध्ये, स्क्रिप्चर्स मध्ये जे काही धर्मार्थाचे पालन, गीतेचे अध्ययन म्हणा, किंवा कर्मफल त्याग भक्ती म्हणा, किंवा नीती नियम पाळणे, यमनियम पाळणे, हे सर्व पाळून जे लोक इथे राहतात ते म्हणजे विशेष लोक की आगळे वेगळे, विशिष्ट, सर्व त्रिलोकी आहेत, धर्म रीती पालन करणारे, स्पेशल पीपल इन द स्पेशल काइंड ऑफ वर्ल्ड. असे विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये म्हणजे दिसणार आणि न दिसणार, इहलोकातील आणि परलोकातील जे काही आहे त्या सर्वांवर त्यांचा विजय हो, म्हणजे सर्वांवरती विजय मिळव. त्यामध्ये स्वतः ते देखील आलेच, म्हणजे स्वतःवर विजय मिळवणे, स्वतःच्या मनावर विजय मिळवावा, विचारांवर, कर्मांवरती, आचरणांवरती, इंद्रियांवरती विजय मिळवलेले जितेंद्रिय असे लोक ह्या तिन्ही लोकांमध्ये सर्व ठिकाणी असोत आणि त्यांनी धर्माचं, रीतिरिवाजाचं पालन करावं, अशी ही मागणी ज्ञानेश्वरांनी या पसायदानामध्ये विश्वेश्वराकडे मागितली आहे. त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाहीये. मागितलंय तर ते संपूर्ण विश्वासाठी, सर्व प्राणीमात्रांसाठी, तीनही लोकांमध्ये वावरणाऱ्या जीवांसाठी, पृथ्वी तलावरच्या प्राणीमात्रांसाठी, देवलोकांसाठी, पाताळ लोकांसाठी, दानवांसाठी, सर्वांसाठी, विश्वासाठी, असं हे पसायदान ज्ञानेश्वरांनी विश्वेश्वराकडे मागितलं. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ही प्रार्थना ऐकल्यानंतर विश्वात्मक जगद्गुरु परमेश्वर स्वरूप असे ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ संतुष्ट होऊन म्हणाले की हा आमचा दानाचा प्रसाद अवश्य होईल, हे दान तुला अवश्य मिळेल. आणि ह्या वराने ज्ञानेश्वर महाराज संतुष्ट झाले. अशा प्रकारे स्वतःसाठी काहीही न मागता संपूर्ण विश्वासाठी मागितलेलं हे पसायदान ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी, सर्वात शेवटी संपूर्ण अध्याय लिहून झाल्यानंतर लिहिलेला आहे. आणि जेव्हा त्यांना तो वर मिळाला त्यावेळीच ते संतुष्ट झाले. मित्रांनो, हे विवरण तुम्हाला जर आवडलं असेल तर ह्या व्हिडिओवर जरूर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमंडळींमध्ये, नातलगांमध्ये, सर्वांमध्ये याचा प्रसार करा. सर्वजण संत सज्जन असे असले पाहिजेत, अशी ही ज्ञानेश्वरांची मागणी लवकरात लवकर पूर्ण होवो हीच आपल्या सर्वांची इच्छा आहे.